नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यामधील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे 7, 8, 9 आणि 10 मे पुन्हा एकदा आपल्याला राज्यामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे आणि हा पावसाचा प्रभाव जो आहे विशिष्ट काही भागांमध्ये असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण जाणून घेणार आहे की कोणत्या भागामध्ये हा पावसाचा नेमका प्रभाव असेल आणि हा जो पाऊस असणार आहे तो कशा प्रकारे बरसणार आहे, म्हणजेच की त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह बरसेल का त्या ठिकाणी जे आहे सर्वसाधारण या पावसाची तीव्रता असेल, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सुद्धा त्यांचा नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. तो सुद्धा आपण यामध्ये जो आहे सविस्तरपणे बघणार आहे. आणि हवामान खात्याने जो इशारा दिलेला आहे, हवामान खात्याची जी सॅटेलाईट इमेजेसनुसार जी अपडेट आलेली आहे ती अपडेटसुद्धा आपण बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या काही अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 7, 8 आणि 9 आणि 10 मे दरम्यान पावसाची सक्रियता जी आहे ती राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. हा पाऊस जो आहे तो अवकाळी प्रकारचा पाऊस नसून हा मान्सूनपूर्व पाऊस त्या ठिकाणी असेल, अशी जी आहे त्या ठिकाणी संकेत जे आहेत, अशी अंदाज जो आहे तो त्या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस जो आहे तो जास्त विशेष करून जो आहे आपल्याला मराठवाडा आणि विदर्भ, विशेष करून विदर्भामध्ये बरसताना हा दिसून येईल. विदर्भातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये या पावसाची सक्रियता ही असणार आहे. हा पाऊस जो आहे सुरुवातीला विदर्भामध्ये त्या ठिकाणी असेल. विदर्भामध्येही त्या ठिकाणी आधी सुरुवातीला पूर्व विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जो आहे हा पाऊस आपल्याला मराठवाडा साईडने बघायला मिळेल. यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे तो पूर्व विदर्भामध्ये आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसरामध्ये जी आहे पावसाची सक्रियता आपल्याला 6, 7, 8च्या दरम्यानच या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हा पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी अतिशय मुसळधार अशा प्रकारचा बरसणार आहे. चांगल्या प्रकारचा पाऊस जो आहे तो या ठिकाणी होणार आहे, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जो आहे हा पाऊस त्यानंतर एंटर करेल तो म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे तो पश्चिम विदर्भामधील. या पश्चिम विदर्भामध्ये देखील या पावसाची सक्रियता 7, 8 आणि 9च्या दरम्यान चांगल्या प्रकारची बघायला मिळेल. वादळी वाऱ्याचा प्रभाव जो आहे तो काही भागांमध्ये बघायला मिळेल. गारपीट मात्र होण्याची शक्यता वर्तवली जात नाही आहे. हा पाऊस जो आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण वादळी वाऱ्यासह हा पाऊस राहील. मेघगर्जनेचा प्रभाव अनेक भागांमध्ये बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भातून हे पावसाची सक्रियता आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा दिसून येईल. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या परिसरामध्ये विशेष करून ही पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळणार आहे. हा जो मराठवाड्यामधील पाऊस असेल हा आपल्याला 8, 9, 10च्या दरम्यान या ठिकाणी सक्रिय झालेला दिसून येईल. त्याच्यानंतर जो आहे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता काही भागामध्ये असेल. ढगाळ वातावरण असेल, मात्र मोठा पाऊस या भागामध्ये वर्तवण्यात येत नाही. त्याचबरोबर जो आहे पश्चिम विदर्भामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हा जो भाग आहे या भागामध्ये जास्त पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही आहे. मात्र वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी बघायला मिळेल. ढगाळ वातावरण अनेक भागात सक्रिय राहण्याचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर आणि बाकी इतरत्र जो भाग आहे कोकणपट्टी, त्याच्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर परिसर या परिसरामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता नाही आहे, मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर साईडला आपल्याला जास्त पावसाची सक्रियता बघायला मिळणार नाही, मात्र भुसावळ, जळगाव, खान्देश हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय झालेला दिसून येऊ शकतो.
या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब राव यांनी बोलताना सांगितले आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे, कारण या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा जो पाऊस आहे हा त्या ठिकाणी चांगला ठरणार आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असल्याने यामध्ये अवकाळी पावसाचं स्वरूप नसेल. यामध्ये कुठल्याच प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह किंवा गारपिटीसह हा पाऊस नसणार आहे. मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह हा पाऊस जो आहे तो राज्यामध्ये बरसणार आहे. तरी याची सर्व शेतकऱ्यांनी जे आहे नोंद घेणे गरजेचे आहे. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी बोलताना सांगितलेले आहे की येत्या 12 ते 15 दिवसांमध्ये कदाचित जो आहे मान्सून जो आहे तो अंदमान निकोबार बेटांमध्ये दाखल झालेला असेल, अशी जी आहे संभाव्यता सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. अशाच प्रकारे जे आहे राज्यामध्ये पावसाची सक्रियता ही आपल्याला 7 मे, 8 मे, 9 मे आणि 10 मेपर्यंत राज्यामध्ये बघायला मिळणार आहे. विशेष करून या पावसाचा प्रभाव जो आहे तो विदर्भामध्ये जास्त असेल. विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या भागांमध्ये हा पावसाचा प्रभाव जो आहे तो जास्तीत जास्त राहण्याची जी आहे ती शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पावसाचं स्वरूप मध्यम स्वरूपाचं राहून या ठिकाणी मेघगर्जनेसह हा पाऊस बरसेल, याची सुद्धा सर्वांनी नोंद घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की येत्या 12 ते 15 दिवसात अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो. त्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी जी आहे आपली शेतीची जी कामे असतील ती आटपून घेणे गरजेचे आहे. पूर्व मशागत वगैरे असेल ती करून घेणे गरजेचे आहे, असे सुद्धा आश्वासन जे आहे पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलेले आहे. तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट 7, 8, 9 आणि 10 मेची. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या काही अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण अपडेटसाठी, हवामानाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की जुळलेलं राहा. तर भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.